शरद पवारांचे पुरोगामी राजकारणाचे नाटक आता जनता चालू देणार नाही. सुजात आंबेडकर, अशोक कांबळेंच्या पक्षप्रवेशाने वंचितची मिरजेत ताकद वाढली. जिल्हा प्रतिनिधी मनोज कांबळे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आतापर्यंत पुरोगामी राजकारण करण्याचे नाटक केले, मात्र यापुढे जनता त्यांचे हे नाटक चालू देणार नाही, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केली. शरद पवार यांनी नेहमी भाजपला फायदा होईल असे राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला. मिरज येथे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक अशोक कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. यानिमित्त आयोजित पक्ष प्रवेश व कार्यकर्ता मेळाव्यात सुजात आंबेडकर बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, जिल्हाध्यक्ष नितीन सोनवणे, सामाजिक कार्यकर्त्या चंद्रिकाताई विवेक कांबळे, राजू विवेक कांबळे, युवा नेते आकाश भैया कांबळे, डॉक्टर रविकुमार गवई, भास्कर बापू जगताप, अविनाश जकाते, सागर दरबारे, प्रमोद वायदंडे, नंदकुमार कांबळे, राम कांबळे, संजय कांबळे, शब्बीर चिवेलकर, आनंदा हातेकर, प्रतीक कुकडे, नजीर झारी, श्रीधर बेर्डे, रिंकू कांबळे यांच्यासह हजारो कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. वंचितला भाजपची बी टीम म्हणणारेच भाजपच्या सोयीचे राजकारण करतात. वंचित बहुजन आघाडीला भाजपची बी टीम म्हणणारे विरोधकच भाजपच्या सोयीचे राजकारण करत आहेत, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला बॅकफुटवर आणणारे राजकारण शरद पवार करत असून त्यांची भूमिका सातत्याने भाजपला मदत करणारी राहिली आहे, असा दावाही त्यांनी केला. देशात एका बाजूला भाजपची पिछेहाट होत असताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भाजपला विरोध करण्याची खरी ताकद वंचित बहुजन आघाडीत आहे. त्यामुळे युवक आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात वंचितकडे ओढा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपला पराभूत करायचे असेल तर बुलेट नव्हे तर बॅलेटच्या माध्यमातून त्यांना हरवावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले. अशोक कांबळे यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकद वाढेल. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक अशोक कांबळे हे नेहमीच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या विचारांच्या पाठीशी राहिले आहेत. आंबेडकरी चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या पक्षांना त्यांनी सातत्याने पाठबळ दिले आहे. अशोक कांबळे यांच्या पक्षप्रवेशामुळे वंचितची ताकद निश्चितच वाढली असून आगामी काळात सांगली जिल्ह्यात पक्षाला यश मिळेल असा विश्वास सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केला. RPI आठवलेला भाजप चालवत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा पक्ष भाजपच्या नियंत्रणाखाली असल्याने आंबेडकरी चळवळीतील जनता आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही, अशी टीका माजी नगरसेवक अशोक कांबळे यांनी केली. विवेक आप्पांचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहणार आहे. विवेक आप्पा तुझ्यासारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही, त्यामुळे आयऱ्या-गैऱ्याने स्वतःला विवेक आप्पा झालो आहोत असे समजू नये, अशी टीकाही कांबळे यांनी यावेळी केली. वृत्तवेग न्यूज नेटवर्ककडून मुख्य संपादक गणेश वायदंडे. अशी परिस्थिती आहे. म्हणून आठवले गटाचा जो पक्ष आहे, रामदासजी आठवले साहेबांचा जो पक्ष आहे, तो पक्ष आठवले साहेब चालवतात का भारतीय जनता पार्टी चालवतील ही कळत नाही. आज मला सांगायचं सुजात भैया बाळासाहेबांना वेळ मिळत नाहीये, ते देशभर फिरतायत. तुम्ही सांगली जिल्ह्यामध्ये थोडंसं लक्ष विधी करा. माझ्यासारखे हजारो कार्यकर्ते आपल्या वंचित बहुजन आघाडीमध्ये येतील आणि वंचित बहुजन आघाडीच्या ठिकाणी ताकद वाढवतील. विवेक आप्पा कांबळे हा त्यांचा चळवळीचा कार्यकर्ता होता आणि आप्पांचा आदर्श माझ्यावर आहे आणि आयुष्यभर राहणार आहे. कोण ऐरागरा म्हणायचं नाही. मी आप्पासारखं होईल नाही चालणार. आप्पाचा वारसदार मीच आहे आणि मीच असणार आहे. आमची दरवाजे सगळ्या पक्षांशी, भाजप सोडून सर्व पक्षांशी आमचे दरवाजे नेहमीच युतीसाठी ओपन राहतील. आता मुद्दा एवढाच आहे की वंचित बहुजन आघाडीच्या काही मागण्या असतात ज्याच्यावर आम्ही कधीच मागे हटत नाही आणि त्या आमच्यासाठी नॉन कॉम्प्रोमाइजेबल असतात. आम्ही इतर पक्षांसारखं राजकारणामध्ये स्वतःचे कारखाने टिकवायला, स्वतःची घरं भरायला, स्वतःचे खिसे भरायला किंवा सत्ता कायम करून पैसे कमवायला नाही आलो. तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये जे इंडियाचं विजन मांडलं होतं ते लोकसभेमध्ये जाऊन आणि विधानसभेमध्ये जाऊन ते मिशन अंमलात आणण्यासाठी आज आम्ही सत्तेमध्ये आलो. आणि जो कोण आमच्या विचारधारेच्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या किंवा त्यांच्या विजनच्या विरोधात आपल्याला जाताना दिसेल तिथे आम्हाला पटणार नाही आणि त्याच्या विरोधात आम्हाला भूमिका घ्यायलाच लागेल.